आज आमच्या घरापाशी साप बघायला मिळेल वाटलंच नव्हतं. नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज कम्युनिटी पोस्टिंगचा दिवस 6वा होता आणि लास्टचा दिवस होता बघा. आज आम्हाला कम्युनिटी मध्ये एक असं मस्त नाटक करायचं होतं ना, काय विचारू नका. ज्या नाटकामध्ये मी आहे आणि ते नाटक चांगलं झालं नाही असं कधी झालंय का? वो अलग ही लेवल का बंदा था. एक महिनाभर आमची पोस्टिंग होती, ते कसं झालं कसं नाही ते सांगता सांगता मी आणि माझा मित्र जात होतो बघा. तर मंडळी, कॉलेजवरनं आलो पहिले घरी आल्या पहिले कटिंग करायला गेलो बघा. माझ्या मनात खूप होतं की बाबा कटिंग करायचं नाही, यावेळेस केस वाढवायचे, थोडेफार का होईना का वाढवायचे, पण इतका राग आलता मनामध्ये की पहिले कटिंग करायला गेलो. घरी आल्यावर आंघोळ ते करून घेतलो बघा. मग दीदीला म्हणलं, दीदी तोंडावर खूप ब्लॅक हेड झाले, ते तेवढं काढती का बघ. मग ते तेवढं काढून घेतलं बघा. आणि आज खूप दिवसातून मला ड्रीम कॅचर बनवायची ऑर्डर आली होती. ते ड्रीम कॅचर बनवण्यामध्ये व्यस्त होतो. हे ड्रीम कॅचर बनवायची कला माझ्या दीदीने शिकवली आहे. प्रतीक्षा दीदी, तू ही रील पाहत असेल तर थँक्यू सो मच, तू ही कला मला शिकवल्याबद्दल. आणि म्हणजे ड्रीम कॅचर कोणाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि म्हणजे आपले फॉलोअर्स 1K पटकन होतील. पटकन फॉलो करा आणि शेअर करा माझे रील. मी असे काम करतो ना तेव्हा मला जुने गाणं ऐकायची खूप सवय आहे. लता मंगेशकर असू दे, कुठले पण असू दे, दीदी इतकं डिस्टर्ब करत होती ना मला, तुम्ही बघा. तुला कळत नाही का आवाज कमी करायचा? तुला कळत नाही का स्वामी समर्थांचं ऐकायला मी? तर मंडळी, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच फॉलो करा आणि आजचा व्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.